झालाय गोल सूरज कांबळे दोन्ही पावणे संघाचा महत्वाचा मोठा हुकुमाचा एक यमी बदलच्या बाहेर आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना राजपाडाने पहिली रेड प्रदीप पवारचा वार इथे जाईल बेकार सक्सेसफुल ठरली रेड आणि एक पॉइंट आपल्या नावावरती नोंदवतोय ते यमी राजपाडाने राज इथे या मैदानावरती राज करताना जरूर पाहायला मिळेल दमखम दाखवतोय दमदार कामगिरी त्याची पाहायला मिळाले आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना जर्सी क्रमांक 1 खूप पाडावेले ते आपण पाडवलं आणि इथे टॅकल केले गेले एक चांगलं कोऑर्डिनेशन पुन्हा केले पाहू यश उर्फे याच्या कोऑर्डिनेशन मध्ये केला गेलेला टॅकल राजाची चढाई करताना चारची बचाव केली आणि या मैदानी आणि माघारी परत असताना कॅच करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न नाकाम ठरतोय अमोल कुर्गे मैदानाच्या बाहेर जाईल गोपाळ शक्ती क्रमांक 7 यश पाडावे मैदानाच्या बाहेर आणि महत्त्वाचे 2 पॉइंट या मिळतायत ते शिवस्फोट संघाला विक्रांत उर्फे मैदानाच्या आतमध्ये रनिंग हँड त्याची कमाली आली ते दाखवले कबड्डीच्या साखळीमध्ये खेळणारा जर्सी क्रमांक 6 यश उर्फे मैदानाच्या बाहेर जातोय सिंगल पॉइंट निमित्त एक खेळाडू रिलाईव्ह सूरज कांबळे या रिलाईव्ह मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तीनची बचाव करी सुपर टॅकल लॉंग असताना यमी शुभम जोडे प्लॅटफॉर्म गावकडी दर्या सगळं गावकडी संघाकडून खेळत असताना अतिशय दमदार कामगिरी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली रत्नागिरी तालुका रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू इथे आपण पाहतोय एक बेस्ट ऑलराउंडर प्लेयर म्हणून त्याकडे पाहिले जाते उत्कृष्ट गोप्रदर्शक आणि त्याचबरोबर एक बेस्ट रायडर म्हणून त्याकडे पाहिले जातं तो खेळाडू सूरजला पहिल्याच रेडमध्ये टॅकल करण्याचा कारनामा शिवस्फोट संघाने केलाय स्वतःचा जलवा इथे दाखवलाय एक चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं आणि सूरजला तुम्हाला जर टॅकल करायचं असेल तर एकट्या दुकट्याचं काम नाहीये तुम्हाला सांगित कामगिरी करावी लागते आणि ती पहिल्याच रेडमध्ये करताना आपल्याला संघ पाहायला मिळाला शिवस्फोट संघ समर्थ पाटील सामर्थ्य दाखवण्यासाठी सज्ज झाले आहे परंतु शिवस्फोट संघाला जर आपल्याला बेस्ट ऑफ 4 मध्ये घेऊन जायचं असेल तर समर्थ्याला आपलं सामर्थ्य दाखवावं लागेल आणि दमदार कामगिरी त्याच्या माध्यमातून अपेक्षित असेल पुढे बॅक टू बॅक चढाई करण्यासाठी राजपाडाने सुपर टॅकल ऑन विक्रांत उर्फे त्यांची झालेली खेळी आणि यावी सूरज येतोय सेकंदाचा प्रयत्न पुढे पोहोचलेला क्रॉस दोन गोळे दालत होतील अतिशय दमदार कामगिरी भिडलांच्या दिशेने फेकून दिल्या आणि एक सक्सेसफुल ते राजपाडाने जिथे पाहायला मिळाली सूरज मैदानाच्या बाहेर आणि त्याचबरोबर आणखी एक मोहरा मैदानाच्या बाहेर आणि याच दरम्यान शेवटचा खेळाडू आणि पुन्हा एकदा इथे मात्र चूक झाली यश ओरपेला आहे त्यांच्या स्वरूपात स्वीकार केले गेले पुण्यापासून वाचवण्याची चिन्हे इथे मात्र केले विक्रांतने 2ची बचाव फळी असताना पुन्हा एकदा बॅक टू बॅक चढाई करताना राज पाडावे इथे आपण पाहणार आहोत एका बाजूला प्रदीप पवार दुसऱ्या बाजूला विक्रांत समोर राज पाडावे फुटवर्क राजी आणि यादी जंप निघाल्याचा प्रयत्न यादी नाकाम करेल प्रदीप पवारचा वार आणि त्याच्या जोडीला विक्रांत नवनाई पवार संघाला महत्त्वाच्या क्षणी मिळालेले हे 2 पॉइंट आणि राजपाटाने संघात दुरंत खेळाडू आणि यावी सामर्थ्य दाखवतोय ताकद नटाकद सर्व काही समर्थ पाटीलच्या माध्यमातून केला गेलेला टॅकल जर्सी क्रमांक 1 ओम पाटील ओम पाटील इथे सेफ आउट झाला कष्टाने कमावलं आणि एका झटक्यात गमावलं सामर्थ्याने सामर्थ्य दाखवलं परंतु दुसऱ्या बाजूने ओम पाटीलने मात्र इथे चुकीचा खेळ केला एक लाईन क्रॉस केली तेव्हा शुभम जोडे चढाई करताना की आपल्याला पाहायला मिळतो विक्रांत उर्फे यावी गालत झालाय एका बाजूने गमावलं जातंय तर दुसऱ्या बाजूने गमावलं जातंय चुकीचा खेळ ते पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 7 घालून खेळणारा खेळाडू यश पाडावे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 4ची बचाव आणि त्या दरम्यान ओम पाटीलने केलेला टॅकल ठायमध्ये जंप करतोय सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय विजय होतो देखील सामंत देसाई यांच्याकडून आणि शेवटचा मोहरा प्रदीप पवार इथे गालत होईल 1+2 बॉडीने भेटेल आणि पहिल्याच काही मिनिटांमध्ये नवनाई पवार करण्याची चिन्हे मात्र केलेली शिवस्फोट संघाने राजपाडवेच्या सातत्यपूर्ण केल्या गेलेल्या चढाई आणि त्याचबरोबर चांगला डिफेन्स इथे कामगिरी बजावताना या डबल माइंडेड राज 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 कधी कधी आपली घाई आपल्या संकटात घेऊन जात असते अति घाई संकटात नाही आपण रस्त्याच्या बाजूला पाठी वाचत असतो आणि तीच पाठी जीवनामध्ये आणि खेळामध्ये ही खूप महत्वाची ठरते मार्गदर्शक ठरते आणि इथे घाई थोडीशी मागात पडली राजपाडवे मैदानाच्या बाहेर जातोय शुभम जोडेवरती संघाचा भार इथे असेल 2-3-2 अशा पद्धतीने सजवल्या गेलेल्या चैन टॅग इथे सज्ज झालेला पाहायला मिळतोय शुभम जोडे आहे चालाक चतुर चपळ आणि कोण माइंडेड आहे जागतिक क्रांती कशी करायची हे बरे माघारी परत केली आपण पाहिला खूप पाडावे 1 नंबर जर्सी घालून खेळणारा 1 नंबर खेळाडू परंतु या मैदानाच्या आतमध्ये त्याला 1 नंबर खेळ करावा लागेल फक्त जर्सी क्रमांक 1 परिधान केली म्हणजे आपण 1 नंबरचे गरजेचा करणं गरजेचं असतं आणि तरच आपण 1 नंबर खेळाडू बनू शकतो यावी साई पुनस्कर गणेश प्रतिष्ठान संघाकडून खेळत असताना दमदार कामगिरी तालुक्यासाठी त्याने केली परंतु यावी कारत होतोय
एक चांगलं कोऑर्डिनेशन कारण कुठेतरी एक धमाका इथे पाहायला मिळालाय बेस्ट डिफेंडर म्हणून आपण त्याच्याकडे पाहतच असतो दमदार कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहत आलोय आणि या महत्वाच्या मॅच मध्ये अमोल कुळीकडनं ही चांगली खेळी इथे आवश्यक असेल पॉईंट टेबल 13-7 इथे पाहायला मिळालाय 13 गुणांवरती आहे तर शिव स्पोर्ट्स सकाळी 7 गुणांवरती इथे पाहायला मिळतोय सिनवलाई पॉईंट सेंटर लढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक 1 इथे आपल्याला पाहायला मिळते देखील सावंत देसाई टॅकलच्या माध्यमातून यांना आपली दमखम दाखवले परंतु इथे मात्र चांगली गाण्यासाठी दाखवले मैदानाच्या आतमध्ये आणि सूरज कांबळे मैदानाच्या आतमध्ये आणि अमोल कोहली यांनी रामा कोपरा इथे समाज उजव्या बाजूला प्रदीप पवार आहे आणि दोन्ही बेस्ट कॉर्नर टॅकलच्या मध्यभागी याची विक्रांतला इथे मात्र विक्रम करावा लागेल कारण आवश्यकता आहे पॉईंटची पण आपला सगळं बॅक फुटवरती आहे यस आणि इंटरनेट करण्यासाठी इथे मात्र दाखल होतोय विक्रांत डोरलाय खरा किंवा मला अन्यथा मैदानाच्या बाहेरचा रस्ता जर आहे समीकरण डोरलाय मध्ये आणि ते इथे दाखल झालाय तो विक्रांत डोरपे एका बाजूला सबंध पाटील तर दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 3 घरून खेळणारा शुभम जोड इथे असताना मध्यभागी ओम आहे ओमच्या जोडीला जर्सी क्रमांक 6 घरून खेळणारा यश उर्फे आपण इथे पाहतोय एक चांगलं कॉर्डिनेशन मध्यसाखळीमध्ये शेवटची 10 सेकंद शिल्लक असताना बघायला परत नाही यश एक समीकरण राहिले कारण ज्याच्या विक्रांत झालाय यशला त्याने टॅकल केलंय गिराईक केलंय कारण सातत्याने प्रत्येक सराईमध्ये यश उर्फेला तो टार्गेट करतो यशस्वी ठरतोय ज्यावेळी क्रिकेटमध्ये एकाच बॉल एकच गोलंदाज वारंवार फलंदाजा गारद करतो त्यांनी आपण म्हणतो गिराईक केलं जातं तर त्याचप्रमाणे कबड्डीमध्येही यावेळी विक्रांत डोरपेने यश पाडवेला गिराईक केलंय यश उर्फे गिराईक केलंय थँक्यू सो मच या दरम्यान मिळालंय सर 9.7 तरे दूर जायसाठी इथे दाखल झालाय प्रियाबेन देखील सावंत देसाई डुबकी घेण्याचा प्रयत्न आहे परंतु समोर धुरंदर खेळाडू अमोल कोहली समोर असताना डुबकी घेणं म्हणजे थोडंसं पॉइंट नंबर 59 15-9 आणि राजपाडा में मैदानाच्या आतमध्ये काही बंड्याला मानाचा असा वेगवेगळ्या गावचा सोहळा आहे रामनवमी आणि त्याचबरोबर साई मंदिराचा होणारा उत्सव सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केली जाणारी तो साई बाबांचा आशीर्वाद म्हणून तिथे मानला जात असतो पण हा साई बाबांचा आशीर्वाद कोणत्या संघासोबत कोणत्या मालकाला मिळणार ही आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्याचे ग्राफिटी घेण्याचा प्रयत्न करताना शुभम जोडेले ते आपण पाहतोय नंतर गावकडीचा खेळाडू आणि इथे मात्र चांगलं चक्री पाहायला मिळालं राजपाडाबे दोन एक दोन दोन अशा पद्धतीने आहे देखील मिडल लेवलवरती येऊन उभा राहिले आपल्याकडे लीड आहे ते मेंटेन करायचंय शेवटपर्यंत राखायचंय एक बोनस बॉडी विनर आहे शिव स्पोर्ट्स संघाला सूरज मैदानाच्या आतमध्ये आणि ओम पाटील शिकार करेल 1 पॉइंट मिळेल एक चांगला कमबॅक ते 9.5 संघाकडून शुभम जोडे मैदानाच्या बाहेर गेलाय यश उर्फे मैदानाच्या बाहेर ओम पाटील साई पुलस्कर परंतु राज एकमेव खेळाडू नाहीतर जो इथे मैदानाच्या आतमध्ये बैठी करण्याचा प्रयत्न आणि परफेक्ट जंप आहे लाजवाब जंप पाहायला मिळते पंचांच्या माध्यमातून इशारा पोहोचेल 2 पॉइंट बोनस प्लस ची पाहायला मिळाली 2 ओव्हर इथे रिलाइव केले साई पुलस्कर मैदानाच्या आतमध्ये येतोय सामर्थ्य दाखवण्यासाठी समर्थ पाटील एका बाजूला इथे सज्ज झाला आणि कॉर्नर इनला यश उर्फे साई पुलस्कर अटॅक केलाय मांगली बरोबर एक सिंगल पॉइंट त्याला पाहायला मिळेल या दरम्यान पुन्हा एकदा राज त्या अतिशय दमदार पाहायला मिळाले सरस असा खेळ नंतर शोल्डर किक आणि जंप केला ब्रेलाच्या दिशेने स्वतःला झोकून दिलं
बोनस पॉइंट झाला होता आणि त्याच दरम्यान फ्रंट लाईन लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. या विचारांना रॅपिड देतोय, बोनस पॉइंट प्राप्त करतोय. तीन पेस डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये तेवढा ताकदवार खेळाडू सूरज कांबळे, समर्थ पाटील आणि सूरज कांबळे यांच्यामध्ये काय घडणार ते पाहायचंय. इथे कोण यशस्वी ठरते, सूरज ठरेल का समर्थ पाटील यशस्वी ठरते ते पाहणं गरजेचं आहे. जेवढा डिफेन्स कमी तेवढं आव्हान जास्त. परंतु सूरज यांनी कोणताही पॉईंट घेता कोणताही धोकाला स्वीकारला. मी मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे, कारण मी जर इथे काढत झालो तर माझा संघ अडचणीमध्ये येईल. आणि आधी आपण तेच पाहिलं, ज्याच्याने सूरज कांबळे मैदानाच्या बाहेर गेले संघ ऑल आउट झालाय. राजपाडावी चढाई करा, प्रदीप एका बाजूला दुसऱ्या बाजूला बोल आणि या कॉर्नर अटॅक आहे. लाजवाब प्रदीप पवारचा हवाल इथे करणार आहे यादगार. पण यावेळी जर्सी क्रमांक 10 सूरज कांबळे मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला यश दुसऱ्या बाजूला समर्थ पाटील. यावेळी कॉर्नर अटॅक करण्याचा प्रयत्न यश उर्फे नाकाम करतोय. सोलो टॅकल करायचं असेल तर सांघिक कामगिरी तुमच्याकडे चांगली होणं गरजेचं आहे. चेन अटॅक मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पण ज्यावेळी तुम्ही सोलो मध्ये टॅकल करण्यासाठी जर एकट्याने लढण्याचा प्रयत्न कराल सूरज कांबळे विरुद्ध, त्यावेळी तुम्ही नसतं नाबूद व्हाल. आणि तिथे झालेलं पाहायला झाले नसतं नाबूद केलंय ते आपले सूरज कांबळे याने. आणि त्या दरम्यान इथे मात्र ऑल आउट होतोय. शिवस्पोर्ट संघ 18 गुण आणि शिवस्पोर्ट संघ 21 गुण. चौदा काढण्याचा प्रयत्न मिडल क्रॉस होतोय. हे जर्सी क्रमांक 1 चढाई करताना इथे दिसतोय. निखिल सामंत देसाई याला जमावण्याचा प्रयत्न. 18 गुण आणि शिवस्पोर्ट संघ 22 गुण. 4 गुणांची बढत इथे राहते शिवस्पोर्ट संघाकडे. आणि या दरम्यान इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कार्तिक बऱ्याच आणले गेले. कार्तिक बरडकर जैन जामा संघाकडून केलेली सुरुवात कार्यक्रम केला आणि यावेळी जम्पॅन मॅच करण्यासाठी केले गेलेले चेक पाहायला मिळाले. मिडल क्रॉस करून माघारी कामानिमित्ताने पुण्यावासी झाला होता तो कार्तिक बरडकर. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा रत्नागिरीत दाखल झाल्या आपल्या कबड्डीवरती नितांत प्रेम करणारा खेळाडू, कबड्डीसाठी समर्पण करणारा खेळाडू कार्तिक रत्नागिरी दाखल झाल्या पुन्हा एकदा कबड्डीच्या दिशेने तो वळताना पाहायला मिळतोय. राजपाडा मित्राच्या आतमध्ये काही मंदिराची झालेली स्थापना आणि त्याच्याच निमित्ताने केला जाणारा जन्मोत्सव आणि तेवढा उत्सव शेवटची 4 मिनिटे बाकी असताना कार्तिक बरडकर या मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळी कार्तिक बरडकर याच्याकडून पाहायला मिळते. तर डोर डायसाठी राजपाडा मैदानाच्या आतमध्ये पॉईंट टेबल 21-22. मिडल वरती अंतर राहतोय उभा, वेळ देतोय, टाइमपास केला जाईल. शेवटची 3 मिनिटे बाकी आणि कार्तिक एक चांगले दर्जाचे सूरज इथे विश्रांती घेतोय. जेवढा घेतोय जो या चांगली डुबकी घेतली. सांगा कामा करताना इथे कामी पाहायला मिळालाय. संघाकडे घेतले गेले 4 पॉईंट कार्तिक बरडकर. मिळालेली संधी आणि संधीचं सोनं करताना इथे पाहायला मिळालाय. कारण तुम्हाला संधी उपलब्ध होत नाही, संधी तुम्हाला उपलब्ध करावी लागते. आणि ज्याच्यावेळी संधी तुम्हाला मिळते त्याच्यावेळी संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. आणि ते सोनं इथे केले कार्तिक बरडकर याने. अतिशय लाजवाब खेळाचं प्रदर्शन त्याने केले. या आधीची डेट 3 पॉइंट आणि त्यानंतर एक सिंगल पॉइंट त्यांनी प्राप्त केलाय. समर्थ पाटील मैदानाच्या बाहेर गेलाय. त्यामुळे डिफेन्स कमजोर असेल स्पोर्ट्स संघाचा. सफाई असेल स्कोर कार्ड जरी रनिंग मध्ये ठेवलं असेल तर राजपाडा याने, कारण ज्यावेळी टचिंग पॉइंट मिळत नाही त्यावेळी बोनस पॉइंट घेताना पाहायला मिळाला. आणि यावेळी प्रयत्न चांगला आहे, कारण साई बोनस करणे केलेला अटॅक आहे.
शेवटची 2 मिनिटं बाकी असताना शुभम जोगे मैदानाच्या आतमध्ये मॅथम गावकडी दर्यासागर गावकडी संघाचा ऑलराऊंडर खेळाडू बेस्ट कॉर्नर अटॅकर पॉइंट नंबर 22-26 4 गुणांची बढ़त राहते दिवसपोट सदाकडे यानंतर सूरज कशा पद्धतीने लढतो सूरज कशा पद्धतीने भिडतो कारण ज्या डिफेन्स 5 ते 6 पेक्षा जेव्हा कमी राहील आहे त्यावेळी सूरज आपल्याला चढाई करताना दिसतंय आणि ज्यावेळी सूरज मैदानाच्या आतमध्ये घुसलाय आर पारची लढत पाहायला मिळाली विक्रांत दोरपे मध्ये विश्वास दाखवतोय 4 मोहरे मैदानाच्या आतमध्ये विक्रांत दोरपे चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय एका बाजूला शुभम तर दुसऱ्या बाजूला साई पुणेकर आयुष्यामध्ये नेहमी म्हटलं जातं रिस्क घेतली की तोटा होतो परंतु मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा रिस्क घेणारच मोठा होतो त्यामुळे रिस्क घ्यायला शिकलं पाहिजे आपल्याला जर मोठं व्हायचं तर आयुष्यामध्ये येणारी आव्हानं आपण स्वीकारली पाहिजे आणि तेच आव्हान सुजीने पुन्हा एकदा काही कानमंत्र दिले शेवटचं 1 मिनिट बाकी आहे आणि या 1 मिनिटामध्ये खूप काही करायचं आहे 22-26 पॉइंट टेबल कमी खूप प्रदर्शक साई पुणेकर 1 पॉइंट इथे मिळणार आहे एक सिंगल पॉइंट इथे मिळतोय कोणताही मोठा प्रयत्न इथे केला गेला नाहीये राज मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल झालाय या मिडल लाईन वरती उभा राहतोय राज मिडल लाईन क्रॉस मागायला आणि हा सामना इथे जिंकला गेला शिवस्पोर्ट्स संघाकडून शिवस्पोर्ट्स मध्ये कोण दाखल झालाय ते आपल्याला पाहायला मिळेल परंतु अशी शब्दार अशी कामगिरी संपूर्ण संघ